भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये भेट झाली आहे। भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईकांमध्ये जवळपास 10 मिनिट चर्चा झाली। तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू असल्याची प्रतिक्रिया यानंतर प्रताप सरनाईक यांनी दिली। त्याच्याकडे अर्थाचं सूचक विधान म्हणून पाहिलं जात आहे। दरम्यान भास्कर जाधव हे स्वाभिमानी आहेत, ते पळणार नाहीत असं विधान अंबादास दानवे यांनी केलं। भास्कर जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली। शेवटी माझे जुने मित्र आहेत। 20 वर्षे सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो। ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो। आज मी परिवहन मंत्री आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या आहेत। त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचा याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही आहे। नाही, प्रताप सरनाईक साहेबांना विचारतो नक्की टायगर कोण आहे आता। त्याच्यामुळं मी प्रताप सरनाईक साहेबांशी अजून भेटलेलो नाही, त्यांच्याशी चर्चा केलेली नाही। पण भास्कर जाधव साहेबांची आणि सरनाईक साहेबांची जर या विषयावर चर्चा झाली असेल तर मी ती समजून घेईन, कारण भास्कर जाधव साहेब माझ्या जिल्ह्यातले आहेत आणि अशा पद्धतीची चर्चा होऊन पुढं काही चांगलं घडणार असेल तर आम्ही सगळ्या गोष्टीचं स्वागत करू। हे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही। भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही। भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे। हे काही जसं उदय